नमस्कार शेतकरी मित्रांनो, विशेषतः ड्रॅगन फ्रूटच्या शेतकऱ्यांना जे आतुरतेने वाट पाहत होते, आता जी आपण ड्रॅगनची बाग पाहिली ती जे महाराष्ट्रातले संपूर्ण शेतकरी जे आतुरतेने वाट पाहत होते, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्यात जेव्हा सनबर्निंगचा प्रॉब्लेम होता, खूप मोठी समस्या होती, त्यावेळेस आपल्या ग्रुप होता जुए, त्यावरती फक्त एक बाग असा होता की अफलातून रिझल्ट, म्हणजे शेतकऱ्यांना विश्वासच बसत नव्हता आणि त्यांचे रिझल्ट पाहून शेतकरी विचारत होते की काय केलं तुम्ही, काय केलं, व्हिडिओ टाका यांचा, कुठले शेतकरी, कुठला बाग आहे हा. आणि आज आपण त्यांची ती आतुरता पूर्ण करण्यासाठी आलेलो आहोत त्या शेतकऱ्यांच्या बांधावर. नमस्कार सर, आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव किरण पाटुले, गाव कासारी, तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद. बर, ह्याचा रिझल्ट म्हणजे असं आहे की फळं खूप मोठी आहेत आणि वाढ खूप जास्त आहे आणि फळं पण जास्त, संख्या पण जास्त आहे. हा, मी बघतोय जम्बो मध्ये काय होतं, साईज भरपूर आहे Size. पण क्वांटिटी कमी कमी आहे. ह्यातमध्ये क्वांटिटी आहे, हो. हे पण आहे, काय फळ पण मोठं फळ पण मोठं आहे, हेच विशेष भरपूर आहे ह्या व्हरायटी. त्याची तुम्ही वाढ बघाल ना, या खंड वाढ आहे बघा, खालपर्यंत कुठं पण गॅप नाही, अजिबात नाही. पानाची साईज बघितली तर एकदम मोठी. हो, म्हणजे आपण बघू शकतो सर, हा, बुडापासून जर बघितलं आपण, त्याला कुठेही गॅप नाही, पूर्ण वरती शेंड्यापर्यंत, जोपर्यंत आपलं वर व्हील पर्यंत जात नाही तिथपर्यंत, आणि तिथून पुढे फुटवे पण बघू शकतो कशा प्रकारे, म्हणजे फुटवे आणि फळ आपण बघतोय तीन तीन येतो. तीन आहेत, दोन तीन सगळीकडे दोन असणार आहे. तीन दोन तीनच आहे. बंचेस मध्ये सेटिंग आहे. स्टोरेज भरपूर झाले. आम्ही तुमच्या राम सरांचे सगळे व्हिडिओ बघितले होते. बरं. आणि मला तिथं वाटलं की ऑर्गॅनिक करायचं, हा, म्हणजे मी पण खातो आणि दुसऱ्यांना पण खायला देतो, त्यामुळे मला केमिकल नको होतं. बरोबर. त्यासाठी मी ऑर्गॅनिक बोललो आणि माझा ऑर्गॅनिकचा रिझल्ट आहे पूर्ण. आता तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्ही स्टडी केला, पूर्ण अभ्यास केला, राम सरांचे व्हिडिओ बघितले, पूर्ण ती माहिती घेतली, पूर्णपणे अभ्यास केला आणि मग ते वापरण्याकडे वळले. करेक्ट. म्हणजे शेतकऱ्यांना अगोदर अभ्यास केला पाहिजे, त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेतली पाहिजे आणि मगच त्याच्याकडे वळलं पाहिजे, डायरेक्टली न वळता. तर सरांनी पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. त्यानंतर तुम्ही एसटी वैदिकचं पोषण दिलं पूर्णपणे. बऱ्याच शेतकऱ्यांची सनबर्निंग वगैरे झाली आहे उन्हाळ्यामध्ये, तर तुमच्या प्लॉट मध्ये तुम्हाला फारशी जाणवली नाही? नाहीच. कुठं पण एक पण जळलेलं नाही, पण थोडी पिवळी झाली होती, एकदम बरोबर. लाईट पिवळी. म्हणजे ऊन जर बघितलं आपण तर अतिशय जास्त प्रमाणात ऊन होतं आणि त्यामध्ये कुठलेही प्लॉट जर बघितले आपण तर सनबर्निंगचा प्रॉब्लेम हा जाणवलाच होता. आणि जे शेतकरी पूर्णपणे शेड्यूल वापरत नाहीत किंवा आपण जे सांगतो की झाडामध्ये कार्बन लेवल जास्त असली पाहिजे, त्यामुळे काय होतं, सनबर्निंगचा त्रास होत नाही. तर जसं आपण सर नेहमी सांगतात की बटाट्याचं आणि टोमॅटोचं उदाहरण, दोन्ही जर आपण उन्हात ठेवले तर टोमॅटो अगोदर सुकून जाणार आहे आणि सडणार आहे लवकर, पण बटाट्याला काहीच होणार नाही, कारण त्यामध्ये गरज आहे तो जास्त असतं कार्बनचं प्रमाण. तसंच आपल्या ड्रॅगन मध्ये स्टोरेज सुद्धा आहे. भरपूर झाले, हा. त्याच्यामुळे कडकनेस जास्त आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे ते आणि sunburn आपण झालं. बघू शकतो पूर्ण प्लॉट मध्ये जी काळोखी मध्ये ग्रीनरी सेवगा नाही किंवा काही लोक सेट करतात, हा. सेवगा लावतात, तर काही नाही केलेलं मी आणि जरूरत पण नाही ह्याला. काहीच नाही. त्याच्यात म्हणजे तशी विशेष काय करायची गरज नाही असं तुम्ही म्हणताय. काय करायचं करायचं. बरोबर. साईड बाय साईड फ्रूट येतात पण, फ्लॉवरिंग चालू पण आहे. कंटिन्युअसली म्हणजे चालूच आहे त्याचं. आतापर्यंत साधारणतः किती महिन्याचा प्लॉट आहे आपला? हा माझा 18 महिन्याचा प्लॉट आहे. 18 महिने. हा, तर लास्ट मला 6-7 महिन्याला काही काही फ्रूट आले होते, एक दोन. हे माझं दुसरं वर्ष आहे. बुडामध्ये ड्रॅगन फ्रूट हे आजपर्यंत आपण कुठल्याच प्लॉट मध्ये पाहिलं नाही आणि बऱ्याच ठिकाणी इथं काय झालं, बुडामध्ये सेटिंग झालेले, इव्हन बंचेस मध्ये सुद्धा सेटिंग भेटतं आपल्याला. 2-2-3-3 चे बंचेस आहे. बघा. फळं खूप दिसतात, म्हणजे लोड दिसतोय मला. हा. आपण जे बाग लोड म्हणतो ते ही बाग आहे, अशी लोड असेल ड्रॅगन फ्रूटची बाग. आणि साईज पण खूप आता वाढत जाते साईड. खूप, म्हणजे कमी दिवसामध्ये साईज त्याची चांगली होते. वजन बघा 350 ग्रामचे पासून 650 ग्राम पर्यंत भेटलेले मला आता. 650 पर्यंत तुम्हाला वजन भेटलेलं. हो. बरं, पण
चांगलं साईज पण झालेलं आणि वजन. आणि ते तर फळ मग उन्हाळ्यातलं असं ना सेकंड त्याची आता तुम्ही काढलं म्हणलं. हा, मी मार्केटला पण पाठवलं काय माल, पुणे आणि सुरतला मार्केटला पण पाठवलं माल. आता माझं हे निघल ते सेकंड सेटिंग असं निघाल. बरं, ही जी सेटिंग आहे ती पावसाळ्यामधली आहे ना? हा, पावसाळ्यामध्ये. तरी पण त्याची साईज चांगली झाली होती. हो, साईज उन्हाळ्यामध्ये पण. ओके, मग ह्याची साईज जास्त होणार आहे अजून. हा, साईज वाढणार आहे. तुम्हाला पिकवलेलं पण दाखवतो मी, जे साईज काढायला आलेले. बरोबर. आम्हाला खूप आनंद वाटतोय. बरं, आमच्या मुलांनी एवढा खर्च केला त्याचा आम्हाला फायदा झाला. म्हणजे मुलांनी खर्च केला, अभ्यास केला आणि तुम्ही इथं मेहनत घेतली. वा वा. दोन्ही म्हणजे ही या फळांच्या स्वरूपात दिसतीये. लोक म्हणायचे पहिल्यांदा 1-2च येते, पण आम्हाला भरपूर फळं आली. पण आज जर बघितलं आपण सरांच्या बागेमध्ये खूप साऱ्या मधमाशा येतात. सरांनी व्हिडिओ सुद्धा पाठवलेले मी सकाळचा व्हिडिओ आहे तर मी तुम्हाला पाठवला. एका फुलामध्ये 100 मधमाशा आहेत. 100 पर्यंत म्हणजे मधमाशा. आतमध्ये घुसायची पण बागेत भीती वाटत होती. नाही हे मागं फुल होत हा. तर असं डोळ्यावर असं माशासारखं असं मोहळा उठल्यासारखं. आता म्हणजे म्हणजे चावतात काय आतमध्ये यायचं सगळे काय? म्हणजे भीती पण वाटायची की बाई आतमध्ये जाऊन मासे नाही मासे चावतात. शिरून देत नव्हते एवढं अशा वर्ष. आतमध्ये. हा, कारण ते सकाळी उघडलेलं असतं ना, आता 8 वाजता बंद होतं. मग त्यानंतर आम्ही आम्हाला आत घुसतो. काहीतरी चमत्कारच झाला. म्हणजे हा एक चमत्कारापेक्षा कमीच नाहीये की एवढी सेटिंग म्हणजे कुठंच होत नाहीये. पहिल्यांदा एवढं येणं म्हणजे आम्हाला असं खूप आनंद वाटतो. साईज बी भरपूर होते, हे वा विशेष वा, आहे. वजन. तुम्ही आता तुमचे पाहुणे रावळे असतील, नातेवाईक असतील, जवळचे शेजारी असतील, त्यांना दिलंच असेल दिलं ड्रॅगन की फ्रूट. किती त्यांचं काय मत येते म्हणजे की कशा प्रकारे ते प्रतिक्रिया म्हणतात येतात? की हे फळ आम्ही कधी खाल्लं नाही, पण एवढं टेस्टी लागते आणि गोड. एवढं नवीन गोडी असून जाणवते. सुद्धा. वा, नवीन असतं. म्हणजे त्यांना चवच म्हणजे ही जाणवली की बघायचं काम आम्हाला नाही. पहिल्यांदा सारे लोक वेड्यात काढीत होते. बरं. हे काय लावलंय, ते काय सिमेंट काय काँक्रीट येणार आहे उभा काय? केले राहणार. हा. हे काय सिमेंटची काय न्यूगड उघडली न्यूगड का कशाला काय? लावलं हा, म्हणायचं. निवडून काय ह्याला काय कधी यायचं काय व्हायचं. बरोबर आहे. नाही पण तुम्ही एवढं पॉझिटिव्ह होऊन एवढी बाग सक्सेस केली आणि आता महाराष्ट्र बघतोय आता आणि सरांनंतर बरेच कॉल येतात आता सध्या. हे तुम्ही काय रहस्य आहे ह्या बागेचं? म्हणजे ह्या यशाचं रहस्य काय असं बरेच शेतकरी म्हणजे खूप शेतकरी विचारतात सरांना. मेनली ऑर्गॅनिक आहे आणि तुमचं कृषी अमृत सॉइल चार्ज वापरलेला आहे, हा. त्यामुळे रिझल्ट आहे. म्हणजे पूर्णपणे सरांनी शेड्यूल वापरले, शेड्यूल नुसार पोषण दिले. म्हणजे आजची जी तरुणाई आहे बाहेर जॉबला असतात किंवा बाहेर कुठेतरी असतात त्यांच्यासाठी खूप चांगला म्हणजे आदर्श आहे. सरांसारखं जर त्यांनी काम केलं तर त्यांची शेती सुद्धा सुजलाम सुफलाम होणार आहे. आणि आई वडील जर असे विठ्ठल रुक्माई साक्षात उभी राहिल्यासारखे दिसत आहेत हे, आणि हे जर अशा प्रकारे खुश असतील तर आपल्याला बघायचीच गरज नाही काहीच. आम्हाला पण वाटतं प्रत्येक शेतकऱ्याने लावावा, त्यांनी पण सुधारावा, त्यांच्या मागून आम्ही सुद्धा. पण एवढे सगळ्यांचं शेतकरी चांगलं व्हावं. धावपळ करतात, एवढे धावपळ करतात की जीवाचा हाल करून घेतात. पण जर असे ड्रॅगन फ्रूट जर बाग लावलं खुलली सगळं. म्हणजे आता तुम्ही फुल टाइम करत नाही तरी पण एवढी बाग छान दिसते. तर असं जर केलं तर शेतकरी सुधारणार आहे नक्कीच. ऍक्च्युली खरं सांगायचं ज्यांच्याकडे 2 एकर पण जमीन आहे ना, हा, ते नोकरीपेक्षा जास्त त्यातून पैसे कमवू शकतात. नक्कीच. हा, नक्की. आता माझ्या बागेमध्ये माल 5-6 लाखाचा माल आहे मला, हा. म्हणजे तोड निघणार. खर्च जास्त नाहीये, फक्त तुमचे जे ऑर्गॅनिक आहे तेच यूज करायचे, बाकी हा, काही नाही. म्हणजे वैदिक आहे आपलं कृषी अमृत सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी एसीटी वैदिक. तर त्याचे खत आणि औषध जर वापरले आंबाला ते आणि पूर्णपणे पिंपळाला. वैदिक आहे. तर म्हणजे आम्ही रासायनिक काही यूज केलेलं नाही, नाही युरिया केला ना DAP केला. फवारणी नाही, काय नाही. एक सुद्धा नाही रासायनिक. सगळं सेंद्रिय त्यामुळे एवढं मोळाचं माशा. रिपोर्ट औषध आपण मागे आलो होतो मागच्या व्हिजिटला उन्हाळ्यामध्ये. आता पण बघतो आपण तर पोलला जर बघितलं तर अखंड पान आहे पूर्ण, बरोबर, कुठं तुट नाही. पुढे तिथे कुठे बी बघा तुम्ही बागा लोकांचे Joint जॉईंट आहेत असे. हा, joint. आपल्या काडीला जॉईंटच नाही. अजिबात नाही. खालपासून जी शेंडा सुटलाय ना ते वरपर्यंत कंटिन्यू पूर्ण झालं. त्यावेळेस आपल्या गेल्या वेळेला हे बघायला नव्हतं मिळालं. हा. असा वरी गेलेला हा. तो बागा असा इथं होता लहान. पानाची साईज पण बघितलं तर एकदम मोठी आहे झाड. आणि पान जर बघितलं आपण, आता हे पान बघतो आपण एकदम तलवारीसारखं बाहेर निघलेलं आहे. तशी तलवार अशी खुपसलेली आहे, तशी तलवारीसारखे पान आहेत पूर्ण. आणि सर ह्याचं कसं असतं माहिती आहे, जर स्टोरेज जर कमी पडत असेल किंवा खाद्य जर कमी पडत असेल तर तूट होत असते मध्ये.
म्हणजे पानं जे अखंड गेले ना वरती स्टोरेज भरते असलं एवढा. आपल्याची 1 सारखीच 2 येते. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 फळ आहे सर याला. कळ्या मोजल्या. मोजले आपण. कळ्या मोडल्या फळं वेगळी येतं आणि कळ्यांची संख्या सुद्धा नवीन जी लागणारी आहे, ती पण वेगळी आहे. आणि आपण बघू शकतो बागेमध्ये बऱ्याच प्रमाणात कळ्या लागलेल्या आहेत अजून, जे पुढच्या फळाची जे वाट दाखवतायत आपल्याला. त्या फळाची साईज आणि कलर बघून म्हणजे एक वेगळाच आनंद येतो चेहऱ्यावर. सर काय वाटतं हे फळ किती वजनाचं असं? ते अर्धा किलोचं असेल. अर्धा किलोचं मिनिमम. आपण ते बघणारच आहोत, आता चेक करणार आहोत. आणि ह्याची किती क्वालिटी वजन जर आहे ते. बघितली हे पिकल्यानंतर तर खूप सुंदर आकर्षक दिसतं एकदम. आनंद बाबा, हे फळ बघून काय वाटतं? नाही चांगलं आहे. सगळे असेच होते का जे हार्वेस्टिंग केले ते? पहिले बुडाला आलेले गेल्या वर्षी तर लय असलीच होती मोठी म्हणजे पूर्ण बुडाला सेटिंग झालं होतं हे size असं. हा. सगळे असेच होते. बुडाला खाली आलेली. म्हणजे इथं बऱ्याच झाडांना बुडाला सेटिंग झालेले 1 2 3 कळ्या अशा प्रमाणे लागलेले. मध्ये पण आहेत. हम्म. हे विशेष जास्त असतं ड्रॅगन फ्रूट मध्ये. तूट नाही कुठं जास्त पानाचे, म्हणजे अखंड गेले. एवढं पोषण तुम्ही दिलं होतं. साईज पण मोठी आहे एकदम. हो, साईज पानाचे मोठे. ते स्टोरेज भरपूर असल्यामुळं संख्या पण चांगली निघाली तुम्हाला. असं जर बघितलं तर माझी 4 बोटं सहज बसते पानावर. आणि एक त्याच्यावरती चमक आहे पानावरती, कुठंच असं खरवडल्यावर सारखं वाटत नाही. तेच आहे सगळं. चमक ते जे चमक भरपूर. आणि सेटिंग पण बघू शकतो, हे 3-3 मध्ये 2-3 2-3 अशा प्रकारे सेटिंग झालेले. इथं 2 आहे, इथं या फांदीला छोटी फांदी आहे तरी पण 3 तीन आहे. आहे ती. आजी एक सांगतायत अनुभव, ते असं लटकलेलं दिसतंय गोल असं. ते आकाश कंदीलला टाकलं दिवाळी जे आपण छोटे छोटे आकाश कंदील इथं लावतो. किती चिटकलेले असं. आकाश कंदील सारखं दिसतं. ह्याला म्हणत असतील लय आकाश कंदील सुटल्या तार. वाटतंय आम्हाला खूप छान, आम्हाला आवडले शेताची शेताची आवड आहे, आवड आहे. आणि हे बघून तर खूपच आनंद. बघून म्हणजे आमच्या एवढा आयुष्यात आनंद. पहिल्यांदाच हे अनुभव आहे. अनुभव आहे. आणि खूप चांगला एवढा अनुभव आहे की हे सोडून बाहेर जाऊच वाटत नाही. इथं राहायला मस्त आवडतं. इथंच नंदनवन तयार केलंय त्यांनी. म्हणून तर गोवा बिबा केला हे म्हणून आता इथंच राहायचं. इथंच राहायचं. बरं. रंग कसा आहे बाबा त्याचा एकदम? असं वाटतंय बाहेरून रंग दिलाय त्याला. कलर दिल्यासारखा आहे. एकाच जागेवर 3 आहेत. एकाच जागेवर 3 दिसत आहेत पहा. आणि इथं बघा 4 आहे. आणि पानं पण याची खरंच खूप खास आहेत, म्हणजे जाड वगैरे. आणि फुटवे त्याची म्हणजे चकाकी आहे त्याच्यावरती, तेच आपल्याला सांगतंय त्याची क्वालिटी काय असणार आहे ते. हे बघा, झिरो झिरो. झालेलं आहे आता बघू शकतो. तर 447 म्हणजे एक 450 ग्रामचं जे फळ आहे ते आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं ठेवून बघू. अरे बापरे. 601 ग्राम म्हणजे 600 ग्रामचं हे फळ आहे. हो. आपण मगाशी बाबा म्हणत होते 500 ग्रामला थोडस कमी पडेल हे. बरं, हा असं वाटत होतं. तर हे 600 ग्राम प्लस आहे. 600 ग्रॅम. म्हणजे ह्याच्यामध्ये घर भरपूर आहे सर, त्याच्यामुळे वेळ जास्त येते. हे चित्रामध्ये बघतो सर असं सेम दिसतं चित्रामधलं सर. असं वाटतंय त्याचं काहीतरी पिक्चरच काढून म्हणजे काहीतरी ठेवलंय. एक प्लास्टिकचं बनवलेलं आणून ठेवल्यासारखं दिसतंय हे.
साधारणतः इतर शेतकऱ्यांपेक्षा कसा भाव वाटतो म्हणजे रेटला? रेटला मी आता सध्या मार्केटमध्ये खूप माल होता, तर माझ्या आजूबाजूच्या लोकांना काय 90-110 रुपये भाव भेटला, मला 140 भेटला. बरं. कारण फळाची साईज आणि फळाची क्वालिटी, फळाची टेस्ट. साल सोलताना बघू शकतो सहज आपले साल सुटत आहे इथं. आणि ह्याची क्वालिटी जर बघितली एकदम मस्त. मस्त लागतं, एकदम गोडी जास्त आहे, आंबटपणा म्हणजे ज्या ज्या बागेत आपण आता बऱ्याच प्रमाणात खूप बागेला जे ड्रॅगनच्या व्हिजिट केली आहे तिथं म्हणजे जिथं वैदिक वापरलं गेलं त्याची चव एकदम सारखी जाणवती आपल्याला. कुठे असं गोडी आहे. आपण इतरही फळं खाऊन बघितले जे ऑर्गॅनिक म्हणला पिकवले होते घर सेंद्रिय खत घरची वापरून, पण त्यामधला जो आंबूसपणा होता आणि यामधली जी गोडी त्यामध्ये एक मोठा फरक आहे आणि तो जाणवतो फळाच्या चवीतून. म्हणजे मी पण फळं खाल्ली ड्रॅगन फ्रूटचे. अच्छा. तर काय होतं, एक आंबटपणा जास्त लागतो त्यामध्ये, गोडीपणा असते पण आंबटपणा पण लागतो. पण हे फळ खाल्ल्यानंतर आंबट म्हणजे एवढं लागतच नाही, एकदम गोड लागतं. टेस्ट जास्त आहे याला, इतरांपेक्षा टेस्ट जास्त आहे. आणि अजून एक अनुभव, हे जर तोंडामध्ये ठेवलं तर चावायची गरज पडत नाही, पेण्यासारखं आपोआप ते विरघळून जातं. एकदम विरघळून जातं. आपल्या एसीटी मध्ये वापरल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? वापरल्यानंतर आपण आज जे पण खातोय, म्हणजे काय पण खातोय, तर तुम्ही काय युरिया टाकता, DAP टाकता, त्यामुळे जमिनीचं पण नुकसान आहे आणि ज्याला खायला चालतात त्याचं पण नुकसान आहे. त्यामुळे ऑर्गॅनिकली ग्रो करा आणि ऑर्गॅनिक लोकांना पण चारा, त्यामुळे स्वतःचा पण फायदा आणि सगळ्यांचा पण फायदा आहे. म्हणजे टेस्ट जर बघितली तर आज तुम्हाला रेट पण जास्त मिळाला. ती टेस्ट येण्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिक वापरलं पाहिजे. आपलं जे पण तुम्ही ग्रो करा ऑर्गॅनिकली त्याची टेस्ट वेगळीच असणार आहे आणि चांगलं पण असणार आहे. आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे, लोकांसाठी पण चांगलं आहे. जमिनीमध्ये तुम्ही केमिकल टाकल्यानंतर काय भेटणार आहे?